अरविंद केजरीवाल मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान उद्या सोडणार। आपचे खासदार अशोक मित्तल यांच्या घरामध्ये राहणार केजरीवाल। अयोध्येमधील राम मंदिराच्या मुख्य कळसाचं काम सुरू। 120 दिवसांमध्ये तयार होणार कळस। पुढील वर्षी होळीच्या अगोदर राम दरबाराचं कामही पूर्ण केलं जाणार। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांच्यावरती गुन्हा दाखल। कुमारस्वामी आणि आमदार रमेश गौडा यांच्यावरती 50 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या आईला भावनिक पत्र। नीरजची आई सरोजा देवी यांनी स्वतः घरी तयार केलेला चुरमा पंतप्रधान मोदींना पाठवला होता। या सगळ्याप्रती आभार व्यक्त करण्यासाठी मोदींनी लिहिलं पत्र। भारत सरकार गुजरातमध्ये उभारणार नवं एअरबेस। 4,500 एकर जमीन उपलब्ध। नवं एअरबेस पाकिस्तानपासून 130 किलोमीटरच्या अंतरावर गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यामध्ये हवाई दलाचं नवीन एअरबेस उभारलं जाणार। मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार। 3 जणांचा मृत्यू तर 10 पेक्षा अधिक लोक जखमी। नागा समाजाच्या 2 गटांमध्ये गोळीबाराची घटना। परिसरामध्ये संचारबंदी लागू। नेपाळमध्ये पावसाचा हाय अलर्ट। हिमालयामधील या सगळ्या डोंगराळ प्रदेशामधल्या पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 240 जणांचा मृत्यू। हेलेन चक्रीवादळामुळे उत्तर कॅरोलिनामध्ये मोठं नुकसान। 400 पेक्षा अधिक रस्ते वाहून गेले तर 100 पेक्षा अधिक पूल पाण्याखाली। तेलंगणा सरकारमधील एका महिला मंत्र्याच्या विधानामुळे समांथा संतप्त। समांथाच्या पोस्टनंतर संबंधित मंत्र्यांनी बिनशर्त माफी मागत विधान घेतलं मागे। समांथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट केटीआर यांच्यामुळे झाल्याचं संबंधित महिला मंत्र्यानं म्हटलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।